आपण खूप वेळेस बघितलं की न्यूजपेपर उघडला तर आपल्याकडे काहीतरी न्यूज येतात, ज्यामध्ये आपण काही ऐकतो आणि काही वाचतो आणि त्यावरनं आपल्याला कळतं की आपल्या आजूबाजूला काहीतरी घडतंय आणि ते काय घडतंय, काय होणार आहे, कशाबद्दल आपण जाणून घेणार आहोत, सगळं यामध्ये डिस्कस करणार आहोत थोड्याच वेळात. वेलकम ऑन एमजीएम 90.8 FM. दिस इज आरजे मनीषा विथ यू. आणि सध्या माझ्यासोबत आहे प्रोफेसर अपर्णा कोतापल्ले मॅम. नमस्ते मॅम, कशा आहात तुम्ही? बस ठीक आहे. ओके, सो मॅम, सर्वात पहिले मला तुमचं इंट्रोडक्शन द्यायला आवडेल की मॅम सध्या 20 वर्षापासून कायदा शिकवता आहे माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयामध्ये. सो मॅम, याबद्दल तुम्हाला खूप काही माहिती असणार आहे आणि आमचे जे लिस्नर्स आहेत त्यांनाही याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता वाढली आता. सो माझा सर्वात पहिला प्रश्न तुमच्याकडे असा आहे की आजचा समाज महिला सबलीकरण आणि याचं महत्व काय आहे? मला असं वाटतं आरजे, आपण सगळं जे काही बोलणार आहे ते महिला सबलीकरणाच्या कॉन्टेक्स्टमध्येच याबद्दल चर्चा करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये पण आपण जे डिस्कस करणार आहोत ते सगळं काही कायद्याशी संबंधित असे साधारण आपल्या श्रोत्यांना आपल्याला ऐकवायचं आहे. आणि त्याची सुरुवात करत असताना महिला सबलीकरणाचं महत्व म्हणजे आजचा समाज जो आपण बघतोय तोच मुळामध्ये एक खूप मोठा परिवर्तन घडून आलेला समाज आहे. आणि जुन्या काळाची आणि नव्या काळाची तुलना केली तर आपल्याला असं वाटतं की जणू काही कोशातून बाहेर पडलेल्या आळीचं फुलपाखरू झालंय. आणि ज्याच्यामुळे महिला सबलीकरण मोठ्या प्रमाणामध्ये फक्त जागतिक पातळीवरच नाही तर भारतीय पातळीवर देखील झालेलं आहे असं आपल्याला लक्षात येईल. की ज्याच्यामध्ये मग समाजातल्या दृष्ट्या लोकांचा मोठा हात आहे, कायद्याचं पण खूप मोठं महत्व आहे आणि कायद्याची ज्या पद्धतीने अंमलबजावणी होते आहे त्याचं सुद्धा अतिशय मोठं असं योगदान आहे. आणि हे जे दृष्ट्या लोकांनी वाट आपल्याला दाखवली, मग महात्मा फुले असतील, शाहू असतील, आंबेडकर असतील, त्या सगळ्यांनी दाखवलेल्या वाटेमुळे आणि झालेल्या कायद्यांमुळे सबलीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. परंतु खूप काही गोष्टी अजून सुद्धा मिळवण्याच्या आणि ह्या सबलीकरणाच्या सक्षमीकरणाच्या वाटेवरती अजून अचीव व्हायच्या आहेत असं देखील मला वाटतं. बरोबर. आणि सध्याच्या परिस्थितीत महिलांना कोणते प्रमुख सामाजिक किंवा मानसिक अडथळे भासतात याबद्दल तुमचं काय मत आहे, काय वाटतं? हे आहे की सबलीकरण होतंय, जसं मी आपल्याला म्हटलं की खूप सगळ्या गोष्टी अजून अचीव पण करायच्या आहेत त्या बाबतीत. आणि कसं असतं की मुळामध्येच समाजामध्ये असे काही लोक आहेत की ज्यांना सबलीकरण, ह्या महिला सबलीकरण या विषयाला हात घालायलाच आवडत नाही. बरोबर. मग त्यांच्यासाठी म्हणून आपण कदाचित म्हणूया की सक्षमीकरणाची प्रक्रिया आहे ही. कारण आपल्याला एक असा समाज अभिप्रेत आहे, हे मी सुरुवातीला सांगू इच्छिते, की ज्याच्यामध्ये कोणी एक वर नाही, कोणी एक कमी नाही. आपल्याला एक असा समाज हवाय की जो मानवप्रधान समाज असेल. आणि ह्या मानवप्रधान समाजाकडे वाटचाल करत असताना दृष्टिकोन हा सगळ्यात मोठा अडथळा आहे असं मला वाटतं. म्हणजे आपला जो प्रश्न आहे की कोणते अडथळे आहेत, तर कसं आहे की मुळामध्ये लिंगभेद आणि लिंगभाव ह्या दोन गोष्टी आपण पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजेत असं मला वाटतं. की अडथळे लिंगभेदावर आधारित आहेत की लिंगभावावर आधारित आहेत. ओके. मुळामध्ये लिंगभाव हा समाज निर्मित आहे हे आपण लक्षात घेऊया. जन्मतः स्त्री म्हणून जन्माला येणं, पुरुष म्हणून जन्माला येणं किंवा तृतीयपंथी लोक जे असतात त्यांच्याही बद्दल मला वाटतं आपण ओझरता उल्लेख इथे करणं गरजेचं आहे. कारण कोणीही असेल तरी तो मनुष्य म्हणून जन्माला आलेला आहे आणि जन्माला आल्यानंतर प्रतिष्ठेचं जगणं जे आहे त्याच्यामध्ये काही अडथळे आहेत आणि त्याच्यामध्ये काही सामाजिक अडथळे आहेत, जसं की तुम्ही आता विचारलं, मानसिक पण अडथळे आहेत किंवा स्वतःचे वैयक्तिक पण काही अडथळे आहेत. मला असं वाटतं की सामाजिक अडथळ्यांच्या कडे बघत असताना पहिल्यांदा आपण वैयक्तिक पातळीवरचे काय अडथळे आहेत हे आपण समजून घेऊया. मला असं वाटतं की मनीषा, याच्यामध्ये ना स्त्री म्हणून जन्माला आली म्हणून ती कमी आहे असं खरं तर काही नाही आहे. ही सगळी जडणघडण आहे. म्हणजे सिमोन द बोवर त्यांच्या पुस्तकात असं म्हणतात की, त्यांचं पुस्तक आहे सेकंड सेक्स, त्याच्यामध्ये त्या असं म्हणतात की स्त्री जन्माला येत नाही, ती घडवली जाते. आणि ही घडवण्याची प्रक्रिया अशा रीतीने होते की कदाचित मनामध्ये कुठेतरी महिलांच्या पण की मी महिला म्हणून अशा खूप सगळ्या गोष्टी आहेत. ओके. कुठेतरी काही ठिकाणी शिक्षणाचा अडथळा आहे,
काही ठिकाणी मनोबल कमी पडतं आहे, आणि काही वेळेला स्वतःलाच कमी लेखून लेखून बाईपणा जास्त जपत जपत महिला स्वतःसाठी अडथळे निर्माण करून घेतात, असं देखील मला वाटतं. त्याच्या व्यतिरिक्त वैयक्तिक पातळीवर जर आपण बघू ना, तर विशेष करून आपण काम करणाऱ्या महिला, आपण महिला म्हणजे सगळ्या महिलासारख्या नाहीच आहेत समाजामध्ये, नाही का. मग काही महिला काम करताना दिसून येतात, काही संघटित क्षेत्रामध्ये काम करतायत, काही असंघटित क्षेत्रामध्ये काम करतायत, काही महिला पूर्ण वेळ काम करतायत, घरकाम ज्याला आपण म्हणतो ना, तिथं 24 तासांची ड्युटी आहे. मग हे असं सगळं करत असताना त्यांच्या समोरचे चॅलेंजेस पण आपण जेव्हा बघतो ना, किंवा त्यांच्या समोर येणारे अडथळे, तर हे अडथळे सुद्धा आपल्याला क्रमाक्रमाने आणि ज्या पद्धतीचं कामकाज त्या करतायत, मी असं बिलकुलच म्हणणार नाही की काम करणाऱ्या महिला आणि काम न करणाऱ्या, कारण काम न करणाऱ्या ज्याला संबोधलं जातं ना, त्या तर खरं 24 तास त्या जास्त काम करत आहेत, त्या 24 तास काम करत आहेत. आता पुन्हा आपण जेव्हा जास्ती काम म्हणू, तेव्हा ज्या काम करणाऱ्या, बाहेर काम करणाऱ्या महिला आहेत, त्यांचे प्रश्न अजून वेगळे आहेत, मानसिक स्तरावरती पण वेगळे आहेत. कारण जे एक जेंडर स्टेरिओटाईप ज्याला आपण म्हणतो ना, कामाची समाजाने करून ठेवलेली विभागणी, ती त्यांच्या मनामध्ये पण इतकी पक्की बसलेली आहे की त्यांना घराच्या कामांमधून सुटका नाहीये, आणि त्यांना बाहेर पण कामांमध्ये महिला म्हणून कुठे सूट नाहीये, कारण आपण तर समानतेच्या गप्पा करतो, बरोबर की नाही. त्याच्यामुळे त्या बाहेर काम करत असताना जे जास्तीचं प्रेशर त्यांच्यावरती आहे किंवा ताण त्यांच्यावरती आहे बाहेरच्या कामांचा पण, आणि आतल्या म्हणजे त्यांचं घरातलं जे विश्व आहे त्याचं, ह्याच्यामधून त्यांची सुटका होत नाहीये. आणि हे करत असताना, हे सगळं पेलत असताना कुठेतरी ज्याला एक गिल्टी फिलिंग म्हणतो ना, ती येते. म्हणजे जेव्हा त्या घरी आहेत त्यावेळेस त्यांना असं वाटतंय की म्हणजे मी कदाचित ऑफिसच्या कामाला जास्त वेळ द्यायला पाहिजे आहे, किंवा देऊ शकत नाहीये, तितकं मी कॉन्ट्रीब्यूट करू शकत नाहीये. जेव्हा की त्या ऑफिसमध्ये आहेत, त्यांच्या मनामध्ये चालणारे जे घराचे विचार आहेत, ते एक गिल्टी फिलिंग आहे की मी माझ्या कुटुंबाला, माझ्या घराला मी वेळ देऊ शकत नाहीये. मला काय वाटतं माहितीये का मनीषा, ह्या गिल्टी फिलिंग मधून महिलांनी बाहेर यायला पाहिजे. ज्या महिला घरी आहेत आणि शिकलेल्या आहेत, कुठेतरी त्यांच्या मनामध्ये तो चिवचिवाट आहे की मी शिकले पण मी बाहेर जात नाहीये, मी काहीच करत नाहीये. हा एक गिल्टी. जे काम करतायत त्यांच्यासाठी मी घराला वेळ देऊ शकत नाहीये, हे गिल्टी. ज्या घराला वेळ देऊन कामामधून थोडी सुटका करून घेतायत, रिलॅक्सेशन मागतायत, त्यांच्यासाठी ते गिल्टी फिलिंग आहे. म्हणजे एकूण काय, तर पूर्ण जगत असताना महिला कुठल्या नाही कुठल्या प्रकारचं गिल्टी फिलिंग घेऊन जगतायत. आणि हे जे गिल्ट आहे त्यांच्या मनातलं, काही वेळेला आत्मविश्वासाचा अभाव आहे की हे मी करू शकेन का, कारण स्वतःला घालून घेतलेल्या लिमिट्स आहेत, समाजाने घालून दिलेल्या तर आहेतच, पण स्वतःला घालून दिलेल्या, आणि त्याच्यामुळे मोठी जबाबदारी घेण्यासाठी मी सक्षम आहे का, एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे त्यांच्या पुढे. तर हे जे प्रश्न आहेत, मला असं वाटतं हे जे अडथळे आहेत ते काही स्वनिर्मित पण आहेत. येस, हो की नाही. ऍब्सोल्युटली. आणि बघ, दुसरा जेव्हा विचार करतो ना आपण की सामाजिक अडथळे, त्याची तर यादी खूप मोठी घेता येईल आपल्याला. म्हणजे बघ, जुना काळ नवा काळ असं जरी आपण बोललो ना, नव्या काळामध्ये जगत असताना जुनी जोखडं अजून सुटली नाहीये. ज्याचा उल्लेख मी केला ना की जेंडर स्टिरिओटाइप्स आहेत, म्हणजे श्रमांची विभागणी केलेली आहे समाजाने. आणि त्याच्या संदर्भामध्ये मी अजून एक शब्द वापरला, तो होता लिंगभाव. म्हणजे लहान मूल मोठं होत असतानाच त्याने कपडे काय घालायचे, त्याला झुट्टू बांधायचा की केस कापायचे, त्यांनी खेळणं कोणतं सांभाळायचं. म्हणजे बॉल, तू आठव, बॉल आणि डॉल हे खूप मोठं कनिंग षडयंत्र आहे असं मला वाटतं कधी कधी. की ज्याच्यामध्ये मुलांच्या हातामध्ये कार दिली जाते, मुलांच्या हातामध्ये बॉल दिला जातो, चेंडू दिला जातो खेळायला. तू मला सांग, हे कुठे खेळले जातात गेम्स? लहानपणी पण घराबाहेर खेळणारे गेम आहेत. कार बाहेर चालवली जाते, बॉल, विटी दांडू बाहेर खेळणारे गेम्स आहेत. जेव्हा की मुलींना काय दिलं जातं, भातुकलीचा खेळ दिला जातो. मी असं बिलकुल म्हणणार नाही की भातुकलीचा खेळ खेळू नये, पण कधीतरी भातुकली मुलांनी पण खेळावी. हा इनडायरेक्ट होणारा मनावरचा संस्कार आहे अगं, की तुला पुढे जाऊन काय करायचंय. पण आता कुठेतरी ते चेंज होत आहे.
होत आहे, पण अजून सुद्धा चेंज होण्याची गरज आहे, हे मात्र तितकंच खरंय. येस. आता नवीन पालक कदाचित अधिक सुजाणपणे हा प्रकार करत नाहीयेत, पण घालायला दिले जाणारे कपडे, तिने हसावं कसं, तिने बोलावं कसं, ह्याच्यावर मात्र ज्या आत्ताच्या तरुणी आहेत ना, त्यांच्यावरती खूप सगळ्या मर्यादा आहेत. कदाचित तुला असं वाटतं बदल होतोय, पण हा बदल शहरांमधून होतोय. ओके. पण खेड्यांमधून होतोय का? आणि झाला तर तो किती प्रमाणात आहे आणि तो कोणत्या पद्धतीने होतोय, ह्याच्याबद्दल थोडीशी अजून जागृती जर का निर्माण होऊ शकली ना, तर मला वाटतं काही प्रश्न किंवा काही अडथळे जे आहेत की मुलींना शिकून काय करायचंय हे अजून सुद्धा घरामध्ये बोललं जातं, समाजामध्ये बोललं जातं की इतकं शिक्षण झालं का आता तिचं लग्न करून टाका. बरोबर की नाही? Yes. लग्न तर चुकीचं नाहीये, समाज पुढे चालायलाच पाहिजे, लग्न व्हावीत, पण लग्न ठरेपर्यंत शिकणाऱ्या कितीतरी मुली आपल्या देशामध्ये आहेत. आणि म्हणून थोडी घरं जी शहरामध्ये आहेत ती बघून आपण सगळ्या गोष्टींचे अंदाज नाही लावू शकणार. अजून पण ज्याला काय आपण म्हणू ना की समाज निर्मित प्रश्न आहेत काही, की तू बाहेर जातेस का, मग तू सगळं काही करून गेलं पाहिजेस घरचं. म्हणजे ही अडचण जी आहे ती समाजाकडून येणारी किंवा कुटुंबाकडून येणारी आहे. दुसरं असं की जी संसाधनं आणि जे सपोर्ट सिस्टीम ज्याला म्हणतो ना, माणसांचं बळ असणं आणि संसाधनं असणं, बाकी त्यांना जी आवश्यक ती सामुग्री असणं, ती कुठेतरी अपूर्ण आहे किंवा अजून त्याची गरज आहे. निर्माण तर झाली आहेत, सपोर्ट सिस्टीम मध्येच काम करणाऱ्या महिला आपल्याला दिसत आहेत ज्या करतायत काम, पण सगळीकडे ही सपोर्ट सिस्टीम पण नाहीये. मग एक छोटंसं उदाहरण मला सांगायचंय तुला या निमित्ताने, की वकिली करणारे, आता मी वकिलीशी संबंधित काम करते किंवा विधीचं शिक्षण देते आहे मुलांना, त्या कॉन्टेक्स्टमध्ये जेव्हा मी बघते ना की LLB होतात मुली, बाहेर पडतात, पण मग त्या लग्नानंतर प्रॅक्टिस करू शकतात का, त्या करतात का, हा एक मुद्दा आहे. आणि त्या करू शकतात का? जेव्हा बाळणपणासारख्या गोष्टी येतात किंवा मूल सांभाळण्यासारख्या गोष्टी येतात, तर त्यावेळेस अजून कितीतरी न्यायालय आहेत की जिथे अजून पण पाळणाघरांची व्यवस्था नाही. म्हणजे हा एक प्रकारचा तसा अडथळाच आहे की नाही, हे सपोर्ट सिस्टीम. मी न्यायालय हे एक उदाहरण दिलं, कितीतरी ऑफिसेसमध्ये आता पाळणाघरं नाहीत आणि म्हणून त्या मुलांसाठी म्हणून त्या सॅक्रिफाईस करतायत. ते करणं चुकीचं बिलकुल नाहीये, कारण त्या मुलाला आईची गरज आहे. हे मी यासाठी सांगते ना की कुठेतरी एक्स्ट्रीमिस्ट अप्रोच होतोय का हे पण आपण बघूया. आपल्याला गोष्टींमध्ये समतोल साधतच पुढे जावं लागणार आहे. येस, हे की नाही? म्हणजे घर सांभाळणं हे कमीपणाचं बिलकुल नाहीये, पण जर सपोर्ट सिस्टीम असेल तर एक चांगलं योगदान ती व्यक्ती समाजासाठी, व्यक्ती म्हणते की ज्याच्यामध्ये स्त्रीचा पण समावेश आहे. आणि अजून एक मला जाणवतं ह्याच्याबद्दलच बोलत असताना, सामाजिक अडथळ्यांबद्दल, सगळ्यात मोठा अडथळा जर का कुठला असेल ना या संसाधनांपेक्षा पण पुढचा, तर ते आहे दृष्टिकोन. ओके. महिलांबद्दलचा दृष्टिकोन हा काही भागात काही प्रमाणात बदलला, पण सगळीकडे बदललेला नाही अजून. म्हणजे तिच्या सक्षमतेवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण केली जातात की हिला कोण ऐकेल, हिला झेपेल का, ही काम करू शकेल का. आणि मला असं वाटतं ह्या सगळं जे पूर्वग्रह दूषित मन आहेत ना, तिथे कुठेतरी बदलाची गरज आहे. म्हणजे अजून एक तुला उदाहरण सांगते. गेल्या काही वर्षांपूर्वी, म्हणजे ना कोविडच्या आधीच्या काळामधली घटना आहे. आम्ही महाविद्यालयातर्फे लीगल एड कॅम्प घेऊन जायचो. म्हणजे हे जसं आपण आज रेडिओवरून माहिती सांगतोय ना लोकांना, तर तसं आम्ही प्रत्यक्षात जाऊन लोकांना कायद्याची साक्षरता करण्याचा प्रयत्न करतो महाविद्यालयातर्फे. एका ठिकाणी औरंगाबादच्या नजदीक आम्ही असं शिबिर आयोजित केलं होतं. आणि तिथे साधारणपणे असं असतं की तिथले सरपंच यावेत कार्यक्रमाला, त्यांनी सहभाग घ्यावा. पण पुरुष सरपंच आले जेव्हा की ते सरपंच नव्हते. तुझ्या लक्षात येते का? महिला सरपंच झाल्या. तू प्रश्न विचारलास ना, सबलीकरण. तर कायद्याने तरतूद केल्यामुळे लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये महिलांचा सहभाग वाढला. पण दिसतं काय आहे आपल्याला? पार्टिसिपेंट्स पुरुष होते. म्हणजे येऊन खुर्चीवर बसणारा पुरुष आहे आणि मॅडम काय करतायत विचारल्यानंतर, नाही घरचं स्वयंपाक चालू आहे. ओके. अजून मानसिकता बदलत नाही. नाही त्यांचं चालू द्या, त्यांचं काही नाही, असं उत्तर होतं. मग ह्याला काय म्हणायचं सांग? कुठेतरी नाही का?
त्यांनी ज्या पद्धतीने सपोर्ट करणं अपेक्षित, मग त्यांना जेव्हा कळलं की हे रिपोर्ट सगळं गव्हर्नमेंटकडे जाणार आहे, इमिडिएटली त्या बाईंना आणून खुर्चीवर बसवलं गेलं. कुठेतरी मला वाटतं की काही ठिकाणी काम करत असताना महिला असं कठपुतलीसारखं तर त्यांचा वापर करून नाही घेतला जात आहे की खरं सूत्र दुसऱ्यांच्या हातात आहे. पण बघ, म्हणजे हे मी एक बाजू सांगते तुला, पण दुसरी पण त्याच्यातली बाजू अशी आहे की ज्याला काय आपण म्हणू ना की सरकार किंवा जे ऑर्गनायझेशन्स आहेत वेगळे वेगळे, ते मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये बदल घडून यावा म्हणून पण काम करतायत. म्हणजे आता बोलायला सुरुवात केल्यानंतर फक्त निगेटिव्ह नको ना बोलूया. एक्झॅक्टली, है की नाही? येस. तर ह्या ज्या महिला निवडून आलेल्या आहेत ना, सरपंच झालेल्या आहेत, त्यांना प्रॉपर ट्रेनिंग देण्यासाठी यशदासारखी संस्था काम करते. याचा अर्थ असा की कुठेतरी बदलाची गरज आहे हे लक्षात आल्यामुळे त्यांना ट्रेनिंग पण देणं चालू आहे. आणि यशदाच्या एका ट्रेनिंगमध्ये ना मला पण ज्याला काय म्हणू प्रशिक्षण देण्यासाठी म्हणून बोलवलं होतं आणि अपॉर्च्युनिटी पण मिळाली होती की त्या ज्या सरपंच महिला आहेत त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करू. मला ना खरंच विश्वास आहे की महिलांना प्रॉपर ट्रेनिंग मिळाल्यानंतर त्या चांगलं काम करतायत किंवा त्या करू शकणार आहेत. ऍब्सोल्युटली, है की नाही? त्यामुळे मला असं वाटतं की जरी प्रश्नाची उकल करत असताना आपण काही काय चुकीचं होतंय त्याच्याबद्दल बोलतोय, काय कमी आहे त्याच्याबद्दल बोलतोय, पण परिस्थिती अशी आहे ना की आपण खूप पॉझिटिव्ह राहूया की खरंच सक्षमीकरणाकडे आणि सबलीकरणाकडे ही वाटचाल होते आहे. व्हेरी ट्रू. आणि त्यासोबत महिलांविरोधातील हिंसेच्या घटनांबाबत समाजात जागरूकता कितपत आहे याबद्दल काय वाटतं तुम्हाला? बघ, तुझ्या प्रश्नांमध्ये खूप उपप्रश्न लपलेत बरं का मनीषा. हो, है की नाही? म्हणजे तू विचारतेस की समाजातल्या जागृतीचं, पण मला वाटतं आपण टप्प्याटप्प्याने विचार करूया ना हिंसेचा. म्हणजे हिंसेच्या घटनांपासूनच सुरुवात करूया बोलायला. ओके, चालेल. एक असं साधारण आपण जर का अहवाल बघितले ना वेगळे वेगळे, म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो म्हणून आहे बघ, तर त्याच्यावरती ना प्रतिवर्षीचा अहवाल सादर केला जातो, रिपोर्ट आणि स्टॅटिस्टिक्स येतं की कुठल्या प्रकारचे गुन्हे समाजामध्ये घडतायत देशभरामध्ये, वेगळ्या वेगळ्या स्टेट्समध्ये, आणि त्याचं प्रमाण किती आहे. आणि जेव्हा आपण त्याचं एकूण स्टॅटिस्टिक्स बघतो ना, म्हणजे संख्या बघतो ना, तर मग आपल्याला लक्षात येतं की ते वाढत आहे की ते कमी होत आहे. आपल्याला असं लक्षात येईल की महिलांबद्दल घडणाऱ्या घटना ज्या आहेत ना, गुन्हेगारी जी आहे ना, त्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मग मुद्दा असा येतो की कोण जबाबदार, हे की नाही? मग त्याच्यासाठी समाज जबाबदार, काही वेळेला समाज महिलेला जबाबदार ठरवतो आहे. आणि अजून त्याच्यामधून एक प्रश्न निर्माण असा होतो की खरंच गुन्हा वाढतोय का की गुन्ह्याचं रिपोर्टिंग वाढतंय? तुला काय वाटतं? गुन्ह्याचे रिपोर्टिंग वाढतात. पहिले होत होते आणि आताही होतात, पण पहिले सांगितलं नव्हतं जात. अगदी बरोबर, असं आहे. असं असू शकणार आहे. म्हणजे असं नाही म्हणू शकत आहे आपण की गुन्हा वाढतच नाहीये, पण तू अगदी बरोबर आहेस मनीषा की ना लोकांमध्ये अवेअरनेस वाढतोय, महिलांमध्ये धैर्य वाढतंय. आपण हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने पण घेऊया. कदाचित गुन्हे जे घडत असतील ते रिपोर्ट होत नव्हते, है की नाही? येस. गेल्या काही काळामध्ये, आणि पुन्हा बरं का मनीषा, गेल्या काही काळामध्ये म्हणजे मला काही 10-12 वर्ष 15 वर्ष वगैरे म्हणायचं नाहीये, गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे सतत सातत्याने आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जे काही महिला संघटनांचं योगदान असेल, ज्यामुळे कायदे आले वगैरे वगैरे वगैरे, शिक्षण झालं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये हळूहळू मोठ्या प्रमाणामध्ये जागृती होते आहे. मुलींमध्ये जागृती होते, त्यांच्यात धैर्य निर्माण होते, आणि म्हणून रिपोर्टिंगचं प्रमाण पण वाढतंय. म्हणजे दाखल केले जात आहेत आता गुन्हे, पण ते दाखल केले जाणारे गुन्हे जेव्हा आपण बघतो तेव्हा असं वाटतं की मग समाज मन काय म्हणतंय ह्याच्याबद्दल, है की नाही? म्हणजे कायदा आणि अंमलबजावणी तर दुसरी गोष्ट झाली, पण समाज. मग तुझ्या प्रश्नाकडे ओरिजिनल, हे की नाही? म्हणजे समाजाला त्याची जागृती आहे का? मला असं वाटतं मनीषा की समाज माध्यमं आहेत आणि प्रसार माध्यमं पण आहेत, आणि यांमधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत हे पोहोचू लागले. म्हणजे आधी प्रसार माध्यमं होतीच, वर्तमानपत्र लोक वाचायचे, टीव्ही मधून वेगळ्या वेगळ्या चॅनल्स मधून बातम्या बघायचे, त्यांना त्याचं अंडरस्टँडिंग नव्हतं
किंवा माहितीच नव्हती असं कदाचित फार नव्हतं. पण आता ना म्हणजे जुन्या काळामध्ये बघ हे टीव्ही वगैरे सगळं खेड्यांमध्ये फार पोचलेलं नव्हतं. पण आता सगळीकडे टीव्ही आहेत, सगळीकडे चॅनल्स आहेत, हे की नाही. आणि त्याच्यामुळे वर्तमानपत्र तर आहेतच. आता पण बघ आपण जे बोलतोय ते वेगळ्या वेगळ्या कानाकोपऱ्यांमध्ये लोक ऐकतातच आहेत, बरोबर की नाही. आणि त्याच्यामुळे जागृती नाहीये घटनांबद्दल असं नाही म्हणता येणार. दुसरा विषय आहे समाज माध्यमांचा. म्हणजे आता इतकं सगळ्यांकडे मोबाईल्स असतात आणि इतकं ते व्हॉट्सअप आणि इन्स्टा असतं की ह्या सगळ्यांमधून ना एका क्लिकवर माहिती ग्रुप्समध्ये जाते. त्यामुळे घटनांची माहिती नाही असं नाही. अर्थात जी माहिती जाते ती चूक असते, बरोबर असते, सत्य असते, असत्य असते, ह्याच्याबद्दल मी सध्या बोलत नाही. पण माहिती तर पोचते आहे. आणि त्याच्यामुळे बघ जागृती होते, हे मात्र खरं आहे. राईट. आणि त्याचबरोबर जागृतीसोबत म्हणजे तो पॉझिटिव्ह वेनी होती की नेगेटिव्ह वेनी, हे ज्यादा महत्वाचं. बघ आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह मुळामध्ये जी बातमी गुन्हा घडतोय ह्याच्याबद्दलची आहे ही पॉझिटिव्ह नाही असू शकणार आहे, की नाही. राईट. पण त्याच्याबद्दल बघण्याचा समाजाचा अप्रोच कसा आहे. कधी मला वाटतं ना की इतकं बोथट झालंय समाजमन की त्यांना काही फरकच पडत नाही. म्हणजे ते ऐकतात, कदाचित सोडून देतात, थोड्या वेळासाठी हळहळ होते पण ते सोडून देत आहेत. किंवा मे बी हे याच्यामुळे होते की रोजच येत आहे. हो, रोज येत आहे, पण त्याच्यामुळे आक्रोश पण आहे ना समाजामध्ये एक प्रकारचा. आणि मी हेही नोटीस केलंय की आक्रोश फक्त थोड्या दिवस असतं. कॅन्डल मार्च होतो, सगळंही होतं आणि थोड्या दिवसात ते सगळं विसरून जातं, मॅनिश होतं. हे का होतं, काय वाटेल? दोन गोष्टी. म्हणजे मी जे तुला म्हटलं ना आधी की समाजाला काही देणं घेणंच नाही का असा प्रश्न निर्माण होतो कधी कधी. पण त्याच्यात दुसरी पण गोष्ट आहे, म्हणजे कदाचित तिसरी पण गोष्ट आहे. दुसरी तर तू सांगितली की नेहमी 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 घडणाऱ्या घटना आहेत, लोक त्याच्याकडे बघताना पण त्यांच्या जाणीवा बोथट होऊन गेल्यात. येस. पण त्याहीपेक्षा ना इतकी गती आहे सध्याच्या समाजामध्ये कामांना, व्यापांना, की माणूस उठल्यापासून तो कामाच्या रगाड्यामध्ये ढकललाच जातोय. म्हणजे लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत आपण जरी का बघितलं ना, आणि मग काम करणारी जी जनता आहे, काम करणारी म्हणजे बाहेर जाऊन काम करणारी, मला असं म्हणायचंय. येस. तिथे तर कामाचा खूप मोठा ताण आहे. पेपर वाचतील ते 2 मिनिट मनात विचार येईल, पण तिसऱ्या मिनिटाला विचार आहे की मला जाऊन बायोमेट्रिक्स करायचंय किंवा मला थंब करायचंय. तो पेपर बाजूला राहतो, ती बातमी बाजूला राहते. कामाच्या चक्रामध्ये माणसं गुंतली आहेत. व्हेरी ट्रू. आणि अजून पण ह्याच्या पलीकडे बघ की माणसं ना खूप आत्मकेंद्री बनू लागली आहेत, है की नाही. मी, माझं घर, माझा पैसा, माझी डेव्हलपमेंट, हे आत्मकेंद्री असणं कुठेतरी समाजासाठी घातक आहे. कारण ज्या समाजाने तुम्हाला घडवलं त्या समाजासाठी आपण काही देणं लागतो ना. आणि म्हणून तू जो मगाशीचा प्रश्न विचारलास ना की जागृतीचं प्रमाण काय आहे, आणि त्याच्यानंतरचा प्रश्न तर फारच जास्ती मला आवडला, तो म्हणजे पॉझिटिव्ह वेनी की कसं. मी असं समजेन की पॉझिटिव्ह वे म्हणजे एखादा प्रश्न कळाल्यानंतर, एखादी काही हिंसेची घटना झाल्यानंतर, कॅन्डल मार्च वगैरे तर रेफरन्स तू दिलास, पण स्वतःहून पुढे येऊन मदतीचा हात किती पुढे केला जातोय हे अधिक महत्वाचं आहे. व्हेरी ट्रू, है की नाही. आणि अगं बघ असं किती वेळेला घडताना दिसून येतं की एखादा गुन्हा घडला, पोलीस तपासाला आले तर शेजारचे लोक दार बंद करून घेतात, आम्हाला काहीच माहित नाही म्हणतात. मग जी जागृती आहे त्या जागृतीचा काय उपयोग. तुम्ही जर सिस्टीमला मदतच करणार नसाल तर पुढे कुठलंच इन्व्हेस्टिगेशन होऊ शकत नाही, त्याची परिणिती जस्टिस पर्यंत जाऊ शकत नाही. येस, बरोबर की नाही. म्हणजे एक आहे की तुम्ही प्रोएक्टिव्ह राहा आणि बदल घडवण्याचा प्रयत्न करा. दुसरं आहे की तुम्हाला गोष्ट कळलीये तर किमान तुम्ही सिस्टीमला मदत करा. तिसरं आहे की तू अगदी योग्य बोललीस बघ की थोड्या दिवसांनी लोक विसरून जातात. मग असं काही काम समाजातले काही घटक करतायत का की ते समाज मनाच्या विस्मृतीमध्ये जाणार नाही. वारंवार तो विषय छेडला जाऊन ह्याचं पुढे काय होतंय ह्याची माहिती समाज घेतो का. नाही. बरोबर की नाही. आणि त्याच्यामुळे हिंसेच्या घटना वाढतायत का, त्याचं रिपोर्टिंग होतंय का, महिलांमध्ये जागृती झाली आहे, याहीपेक्षा आणि समाजाला कळतंय का, त्याला माहिती आहे का,
ह्याच्यामध्ये ते त्याला रिॲक्ट कसं करतायत आणि तू म्हटल्याप्रमाणे पॉझिटिव्हली पुढे येऊन सक्रिय होऊन काही थांबवण्याचा प्रयत्न करतायत का, काही माहिती घेण्याचा प्रयत्न करतायत का, एकूण सिस्टीम मध्ये त्यांचं योगदान काय आहे. मला असं वाटतं हे अधिक चर्चा होणं त्याच्याबद्दल समाजांमध्ये वेगळ्या वेगळ्या स्तरांवरती हे अधिक गरजेचं आहे असं मला वाटतं. व्हेरी ट्रू. आणि त्याचसोबत महिलांसाठी असलेले कायदे कितपत प्रभावी ठरत आहेत, तुमचं काय मत आहे याबद्दल? बघ, महिलांसाठीचे कायदे जर म्हणशील ना तर ते आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या आधीपासून तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. जे वेगळे वेगळे समाज सुधारक होते त्या समाज सुधारकांच्या योगदानामुळे कदाचित ब्रिटिश काळामध्ये सुद्धा काही कायदे त्यांना बनवावे लागले होते. मग त्याच्यामध्ये विधवा पुनर्विवाहासारखा कायदा असेल किंवा सती प्रतिबंधक कायदा असेल किंवा बालविवाहांना प्रतिबंध करणारा कायदा असेल, हे कायद्यांचं उगमस्थान जर बघितलंस ना तर ते ब्रिटिश काळामध्ये होतं. ओके. आणि त्याच्यातले काही प्रश्न जर बघशील तर ते आजपर्यंत चालू आहेत, कमी होतात नाहीयेत. काही आहे की जिथे थोडंसं वाढच होते की काय अशी शंका येते कधी कधी. पण काही कायदे मात्र म्हणजे काही ज्याला काय आपण म्हणू प्रॅक्टिसेस मात्र अशा आहेत की ज्या कायद्यांमुळे पूर्ण व्हॅनिश झाल्या, संपुष्टात आल्या. आता बघ, उदाहरण द्यायचं झालं तर सती. आपण बघतो का सती होताना आज? नाही, है की नाही. पण जेव्हा आपण इतिहासाची पानं चाळतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की स्त्रिया सती जात होत्या, त्यांना घातलं जात होतं सती. मग ते का बरं थांबलं? मला असं वाटतं या प्रश्नामध्ये तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. एक्झॅक्टली, हे की नाही. म्हणजे कायदा किती प्रभावी आहे तर कायद्याची अंमलबजावणी जर प्रभावीपणे केली गेली, दोन गोष्टी असतात बघ. एक असतं कायद्यांमधली तरतूद, ती पण खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे, ती प्रभावी असायला पाहिजे. आणि दुसरी आहे की तो कायदा अस्तित्वात आल्यानंतर त्याची जी अंमलबजावणीची प्रक्रिया आहे ना ती पण इतकी स्ट्रॉंगली आणि त्याचं स्पिरिट लक्षात घेऊन केली जावी की ज्याच्यामुळे ज्या गोष्टीसाठी तो कायदा घडला, तयार झाला, ते पूर्णत्वाला जाईल. म्हणजे असं अगदी 2 ओळींमध्ये आपल्याला पूर्ण विश्लेषण आता नाही करता येणार की खरंच का कायदा प्रभावी ठरलाय, हे की नाही. पण हे पण तितकंच खरं आहे की काही प्रथा ह्या संपुष्टात यायला कायद्याने नक्कीच मदत केली आहे, की नाही. ऍक्च्युली. सो मग मॅम, तुमच्या मते तुम्हाला काय वाटते की महिला स्वतःचं संरक्षण कसं करू शकते आणि त्या याच्यात काय पावलं उचलायला पाहिजे त्यांनी? ओके, खूप मोठा विषय हात घातलाय आपण आता सध्या. आणि जुन्या प्रश्नाकडून, आधीच्या प्रश्नाकडून या प्रश्नाकडे आता वळत असताना मला असं वाटतं की संरक्षण असा शब्द जेव्हा आपण वापरतोय, स्वतःचं संरक्षण, कोणत्या प्रकारची सुरक्षितता आपण बोलत आहे? शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक, हे की नाही. सर्व प्रकारच्या खूप पावलं म्हणजे ज्याला काय म्हणू पैलू आहेत. आणि त्याच्यामुळे मी आधीच्या उत्तराला धरून पुढे जाते की आपण कायद्याच्या अंमलबजावणीबद्दल बोलत होतो, है ना. पण त्याच्यामध्ये महिलांनी धैर्य करून पहिलं पाऊल जर उचललं की त्या कायद्याची मदत त्यांनी घेतली तर पुढचं मग अंमलबजावणी. कारण कायदा तुमच्या घरामध्ये येऊन नॉक करून विचारत नाहीये ना ऑल इज वेल ना, हे की नाही. आणि त्याच्यामुळे कुठेतरी ही गोष्ट त्या व्यक्तीकडून बाहेर येणं, पीडितेकडून बाहेर येणं की मला काही पीडा आहे, बरं त्यातही पुन्हा ना पीडा आहे किंवा मला त्रास आहे ह्याची जाणीव पण असायला पाहिजे. खूप सगळ्यांना ती असतच नाही की माझ्या बरोबर काही चुकीचं होतंय. आणि जर चुकीचं होत असेल तर स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आता कसं होतंय ना, आपण समाजामध्ये बघतो बघ मनीषा की सुरक्षितता करायची आपली आपली, शिकवा तिला कराटे, शिकवा तिला काठ्या लाठ्या, ते तर फार गरजेचं आहे, मी त्याला नाही म्हणतच नाहीये. पण मनोबल वाढवणं हे अत्यंत गरजेचं आहे. शी मस्ट बी व्हेरी स्ट्रॉंग. पण हे कोणी शिकवू नाही शकत. का नाही शिकवू शकत? हे तर मनातून म्हणजे क्रिएट होतं ना. हो, पण क्रिएट होण्यासाठी ज्या व्यवस्थित आपण राहतो ना, आता बघ, समज असं थोड्या वेळासाठी गृहीत धरूया की मी अडचणीत आहे आणि मला कळतच नाहीये मी काय करावं. कदाचित तुला जसं वाटतंय ना की मानसिक असतं आणि ते आतूनच असतं. पण समजा तू माझ्या बरोबर आहेस आणि तू मला सांगितलंस की नाही नाही अपर्णा, हे असं नाही, हे पाऊल जास्त योग्य असेल तुझ्यासाठी,
किंवा बी Okay. करेजियस, मग बदल नाही होणार का? व्हेरी ट्रू. येस. है की नाही? म्हणजे स्वतःच्या संरक्षणाची जबाबदारी जेव्हा आपण म्हणतोय ना, तर आत्मबल वाढवणं हे त्यांच्या हातातच आहे. एक दुसरं असं की स्वतःच्या सुरक्षिततेसाठी म्हणून आता शासनाने खूप सगळे ऍप्स दिलेत. येस. म्हणजे सुरक्षिततेसाठीचे खूप सगळे ऍप आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आहेत. असं एक म्हणजे शारीरिक दृष्टिकोनातून बोलतेय मी, की जर का हिंसा होईल असं वाटत असेल किंवा झाली असेल तर त्या ऍप्सची मदत आपण घेऊ शकतो आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी. पण त्याही पेक्षा जे महत्वाचं आहे ना, ते आहे की कायद्याची जागृती महिलांमध्ये असणं फार गरजेचं आहे. म्हणजे माझ्यासाठी म्हणून किंवा कदाचित माझ्यासाठी ऑल इज वेल आहे, पण माझ्या मैत्रिणीसाठी, माझ्या बहिणीसाठी, माझ्या शेजारणीसाठी, माझ्या ओळखीच्यांसाठी, माझ्या सहकार्यांसाठी जिथे जिथे मी मदत करू शकेन तिथे मी करणार. पण केव्हा? जर मुळात मलाच माहिती असेल तर. आणि म्हणून विधी साक्षरता ज्याला आपण म्हणतो ना, कायद्याची साक्षरता असणं, त्याच्याबद्दलची माहिती असणं हे फार गरजेचं आहे. जेव्हा मला माहिती असेल की ही तरतूद मला उपयोगाला येते, येस, तेव्हा माझं आत्मबल तर वाढेलच, पण कदाचित मी एक पाऊल टाकेन की ज्याच्यामुळे त्या कायद्याची मदत घेऊन मी स्वतःवर पण अन्याय होऊ देणार नाहीच नाही आणि मी दुसऱ्यांच्या मदतीला पण धावून जाईल. ग्रेट. आणि महिला सबलीकरणासाठी आजच्या तरुण पिढीने काय पावलं उचलायला पाहिजे किंवा कोणती भूमिका बजावली पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? पुन्हा तुझा प्रश्न ना खूप छान तू फ्रेम केलायस असं मला वाटतं. कारण तरुण पिढीने म्हणतेस, कारण कदाचित जे थोडेसे एल्डरली लोक आहेत त्यांच्यामध्ये फार बदलाची अपेक्षा करून आता चालणार नाही, कारण पुढच्या लोकांनाच पुढचा समाज पुढे न्यायचा आहे अजून, है की नाही? मला वाटतं एक सुरुवात असं मला बोलायला आवडेल इथे की जी तरुण पिढी आहे ना, त्या तरुण पिढीने ही समानता मनातून स्वीकारावी. सबलीकरण नाही म्हणत आहे मी, समानतेचं तत्वच मुळात समाजाने मनातून स्वीकारावं. आणि त्याच्याबरोबर श्रमांची विभागणी ही देखील समानतेच्या तत्वाने व्हावी, है की नाही? तिसरा मुद्दा असेल की जे आत्ता आईबाबा होत आहेत, झाले आहेत नुकतेच, ज्यांना आपण पुन्हा तरुण असं म्हणत आहे, है की नाही? होऊ घातलेले आईबाबा आणि झालेले आईबाबा, फार काही वेगळं करायचं गरज नाहीये मनीषा. फक्त मुलगा आणि मुलगीला, मुलांना वेगळं वाढवण्याची गरज आहे असा एक काहीतरी सूर येतोय समाजामध्ये की त्यांना हे सांगा, त्यांना ते सांगा. विशेष काहीच करू नका तुम्ही, फक्त जसं मुलीला वाढवताय तसंच मुलाला वाढवा. मी उलट सांगते, जसं मुलाला वाढवताय तसं मुलीला वाढवा नाही, जसं मुलीला वाढवताय. कारण काय आहे ना, की तुझ्या कक्षा काय आहेत, तू काय करू नकोस हे मुलीला जास्त सांगितलं जातं, है की नाही? तर नव्या पिढीने छोट्या बाळांना वाढवताना त्यांना इतकं इक्वली वाढवावं, भेद न करता वाढवावं, की जेणेकरून एक जेंडर न्यूट्रल समाज, की जिथे लिंगभेद तर ठीक आहे, नैसर्गिक आहे, पण एक असा समाज निर्माण होऊ शकेल की जो लिंगभाव रहित आहे. आणि त्याच्यामुळे असा एक समाज असेल की जिथे खास महिला सबलीकरणाची गरज असणार नाही, तो एक समान पातळीवरती पुढे जाणारा समाज असेल. त्यामुळे जागृत होऊन त्या पद्धतीने स्वतःच्या आयुष्यात बदल करणं. आणि कदाचित अजून एक गोष्ट इथे आहे, ते म्हणजे खूप सगळे प्रॉब्लेम्स हा ना इगोजमुळे होत आहेत, है ना? इगो बाजूला ठेवणं आणि आपल्या बरोबर असणारा आपला जो लाईफ पार्टनर आहे, आपला जो मित्र आहे, जी मैत्रीण आहे, जे पण काय, त्यांना बरोबरीचं, समान दर्जाचं असं वर्तन आपण त्यांच्याबरोबर करणं आणि त्यांना सगळ्यांना समानतेने आणि सन्मानाने वागवणं. मला असं वाटतं एवढं जरी समाजातल्या तरुणाईने केलं, आणि आहेच एक, ते म्हणजे शांत बसू नका अन्यायावरती. जिथे मदत करणं अपेक्षित आहे तिथे पुढे येऊन मदत करा, ज्याच्यामुळे कदाचित समाज मनामध्ये धाक निर्माण होईल की आपण जे कृत्य करतोय ते लोक बघतायत आणि नुसतं बघत नाहीयेत, नुसती बघायची भूमिका नाहीये, तर पुढे येऊन हे लोक काम करतायत. मला असं वाटतं की एवढं जर का आजच्या तरुणाईने केलं तर नक्कीच आपल्याला अभिप्रेत असणारा चांगला समाज हा निर्माण होईल. पॉझिटिव्ह काय म्हणता येईल, एक व्ह्यू क्रिएट होईल. अगदी. आणि खरं सांगू का, मी ज्या तरुणींच्या सहवासात येते ना, माझ्या महाविद्यालयाच्या माध्यमातून असेल किंवा एकूण,
बाकी काही सामाजिक उपक्रमांमधून मला ना खूप आशा आहे की खरंच समाज बदलू लागलाय. म्हणजे जी आपण आता बोलतोय ना तरुणाईकडूनची अपेक्षा, ते मुलं स्वतःहून बोलतायत. की म्हणजे एक तुला सहज संदर्भ सांगते की एका चर्चेमध्ये ना एक विद्यार्थी मला म्हणाला होता, म्हणजे काय तुमचं अपेक्षा आहेत आणि तुम्ही काय कॉन्ट्रीब्यूट कराल, असं आम्ही काही चर्चा घडून आणली होती जेंडर न्यूट्रलिटीसाठी. तर त्याने सांगितलं की तिने कणिक मळली तर मी भाजी चिरेन. छोटंसं उदाहरण आहे बघ, नवरा बायकोंच्या बद्दल. म्हणजे पुढे चालून काय, किंवा तिने भाजीला फोडणी, मला पोळ्या करता येत नाहीत, मग तिने पोळ्या केल्या तर मी भाजीला फोडणी घालेन. छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यातून जेंडर स्टेरिओटाइप्स थोडेसे व्हॅनिश व्हायला मदत होईल. पण हे सगळं बोलत असताना आपण अजून एक गोष्ट लक्षात घेऊया, ते म्हणजे जितकं काम महत्वाचं आहे तितकं खरं तर कौटुंबिक सौख्य ही देखील महत्वाची गोष्ट आहे. आणि तरुणाईसाठी ते खूप मोठं चॅलेंज आहे की त्यांना लाईफ, कौटुंबिक लाईफ आणि वर्क लाईफ बॅलन्स करता करता त्यांना जगलं पाहिजे आहे. आणि घर, कुटुंब, कुटुंबातली म्हातारी माणसं, कुटुंबातलं लहान मूल, हे दोघांची इक्वल जबाबदारी आहे असं त्यांनी समजून वागलं पाहिजे असं मला वाटतं. येस. सो थँक्यू सो मच मॅम. आता मला वाटतं की आपण खूप साऱ्या गोष्टींना पकडलं आहे आणि त्याचं रिझन काय ते आपल्याला कळालंय. आता याचं सोल्युशन काय ते हळूहळू आपल्याला माहित होणारच आहे प्रत्येक नवीन सेगमेंट सोबत. सो थँक्स अ लॉट. Thank you for coming so here much. and awareing this topic to us. Thanks a lot once again. Thank you And so you guys much. stay tuned to MGM 90.8 FM. साथ है तो बात है.